नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रूसो या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1784 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1931 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 19 एप्रिल सन 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, मालगुडी डेज या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मालगुडी डेज या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 RK नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधले शहर आहे? कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामधले शहर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अच्युत गोडबोले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात? दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी अंटार्क्टिका खंडावर खालीलपैकी केव्हा पोहोचली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 9 जानेवारी सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्च या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? सर्च या संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभय बंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतामधले पहिले दूरदर्शन केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? भारतामधले पहिले दूरदर्शन केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1959 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, LIC यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? LIC ची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सप्टेंबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संत जनाबाई यांची समाधीपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन असतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 31 ऑक्टोबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अन अकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्यात. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच अवेलेबल असतील? गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम बॅच क्रमांक 4 10 डिसेंबरपासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. STI मेन्ससाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच सर्वांनी जॉईन करायचे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन करायचे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? निश्चय कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी अवेलेबल असेल. निश्चय बॅच सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही राज्यसेवा परीक्षा असेल, PSI असेल, STI असेल, ASO असेल, डिपार्टमेंट PSI असेल, सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन. कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. प्रश्न क्रमांक 20 1 मिलियन म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणता असेल? 1 मिलियन म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणता असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 मिलियन म्हणजे 10 लाख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात? कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट 60 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ताजमहल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ताजमहल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ताजमहल हा उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपग्रह प्रक्षेपण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सितार वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामध्ये महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लोकसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे? सध्या लोकसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 543 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय चळवळीसाठी सतीसूत्री कार्यक्रम भारतीय जनतेपुढे खालीलपैकी कोणी मांडला होता? सतीसूत्री हा कार्यक्रम भारतीय जनतेपुढे खालीलपैकी कोणी मांडला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हा राजमुद्रेवर नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हत्ती प्राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्राचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? हवेमध्ये ऑक्सिजन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा हा लाभलेला नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा हा लाभलेला नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 35 राजीव गांधी जीवनदायी योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक आरोग्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये निर्माण झालेले सर्वात नवीन राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वसंतराव नाईक विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 परभणी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती पाहिजे? सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 श्रीरंगपट्टणमची लढाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात? अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून खालीलपैकी कशाचा वापर करतात? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 युरेनियमचा वापर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 मिनिट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 संत तुकडोजी महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 तेजस्विनी सावंत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तेजस्विनी सावंत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 नेमबाजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतामधली पहिली सार्वत्रिक निवडणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडली होती? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिवाजी सागर जलाशय असे खालीलपैकी कोणत्या जलाशयास म्हटले जाते? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 कोयना जलाशय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणतं आहे? सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणतं कारण आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 प्रस्तरभंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 मानवी डोळ्याचा खालीलपैकी कोणता भाग हा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? या ठिकाणी प्रश्न क्रमांक एरिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणते एकक दाबाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते एकक हे दाबाचे एकक आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक पास्कल या ठिकाणी दाबाचे एकक होईल. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक बेसॉल्ट खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 अंदमान निकोबार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचे टोक म्हणून खालीलपैकी कोणते टोक हे ओळखले जाते? भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचे टोक खालीलपैकी कोणते टोक आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इंदिरा पॉईंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 ड्रासेरा ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडते? ड्रासेरा या नावाची वनस्पती खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कीटक भक्षक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पेंच नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 अभियान या शब्दाला समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अभियान या शब्दाला समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.